महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शाळेच्या भिंतीने पुन्हा अनुभवले बालपण। काळाधोंडा शाळेचे माजी विद्यार्थ्यांचे भावूक पुनर्मिलन। उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा काळाधोंडा या शाळेच्या प्रांगणात मैत्री आणि कृतज्ञता एक अनोखा संगम पाहायला मिळाला। 1994-95 ते 2000 सालातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते। 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या या कार्यक्रमाने जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर शिक्षकांना फेटे बांधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर शाळेच्या प्रांगणात श्री गणेश पूजन करून उपस्थित गुरुवर्यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना प्रेमाची भेट म्हणून घारापुरी लेणीतील भगवान शंकराच्या मूर्तीची प्रतिकृती अर्पण केली। आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेली ही अनमोल भेट पाहून अनेक शिक्षकांचे डोळे पाणावले। महिला दिनाच्या औचित्य साधून याच बॅचमधील उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या डॉक्टर नीलम पाटील यांचा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मैत्रिणींसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून त्यांना वाण म्हणून सुंदर पर्स भेट देण्यात आल्या। शाळेचे गुरुवर्य प्रदीप म्हात्रे सर आणि ओटावकर मॅडम सहशिक्षक यांनी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। आमच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेला नावलौकिक पाहून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सोबतच जीवनात शिस्त मेहनतीचे महत्त्व किती असते याचे मार्गदर्शन केले। अनेक वर्षानंतर भेटलेले हे बालमित्र मैत्रिणी पुन्हा एकदा शाळेच्या बाकावर बसल्याचा आनंद घेत होते। दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात बालपणीच्या गमती जमती, शिक्षकांचा धाक आणि मैत्रीचा ओलावा पुन्हा अनुभवायला मिळाला। शाळेतील बालपण पुन्हा एकदा जगताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। भविष्यातही असेच एकत्र येण्याची, मैत्री टिकवण्याचे वचन देऊन एका गोड आठवणींसह या सोहळ्याची सांगता झाली। शाळेतील प्रत्येक क्षण शालेय जीवनातील त्या दिवसात घेऊन गेला। लवकरच पुन्हा भेटूया आश्वासनाने काळाधोंडा या शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी जड पावलाने एकमेकांचा निरोप घेतला। शाळेची घंटा वाजली होती, पण यावेळी ती सुट्टीची नाही तर परतीच्या वाटेवरच्या आठवणींची होती। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, रणिता ठाकूर, काळाधोंडा, उरण।